वाटेत एकट्या जाणाऱ्या तरुणीला अडवून तिची छेड काढली आणि तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला। मंगळवारी 24 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील जामसंडे येथे ही घटना घडली होती। संतप्त गावकऱ्यांनी 2 पोलिसांसह 5 जणांना बेदम चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले। देवगड पोलिसांनी 5ही आरोपींना अटक केली आहे। वसई वाहतूक पोलीस शाखेत कार्यरत असणारे 34 वर्षीय पोलीस शिपाई हरिराम मारुती गीते आणि 32 वर्षीय पोलीस शिपाई प्रवीण रांडे, 32 वर्षीय माधव केंद्रे, 32 वर्षीय श्याम गीते शंकर गीते आणि 32 वर्षीय सत्वा केंद्रे यांच्यासह रजा घेऊन गोव्याला खासगी वाहनाने सहलीसाठी जात होते। मंगळवारी 24 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील जामसंडे गावातील आनंदवाडी वळणावर एका 18 वर्षीय महाविद्यालयीन तरुणी घरी जात होती। ती एकटी असल्याचे पाहून या पोलिसांनी तिची छेड काढली। पोलीस शिपाई हरिराम गीते यांनी माझ्यासोबत येते का, तुला वसई फिरवतो असे सांगितले। तर वाहनातील अन्य पोलिसांनीही या तरुणीची टिंगल टवाळी काढून तिची छेड काढली। ती दुर्लक्ष करून जात असताना या पोलिसांनी तिचा हात ओढून तिला गाडीत टाकून पळवून नेण्याचा प्रयत्न केला। हा प्रकार समजताच आसपासचे ग्रामस्थ गोळा झाले। त्यांनी या पोलिसांना बेदम चोप दिला आणि देवगड पोलिसांच्या ताब्यात दिले। देवगड पोलिसांनी त्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम 74, 75, 2, 140, 1, 62, 140, 3 व 62, 140, 4, 62, 3, 5 अन्वये गुन्हा दाखल केला आहे। 25 सप्टेंबर रोजी देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे। ही बाब वसई समजताच खळबळ उडाली आहे। ज्या पोलिसांचे काम रक्षण करण्याचे आहे तेच महिलांची छेड काढून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत असल्याने संतापाची लाट उसळली आहे। सुहास बावचे यांनी विनयभंग करणारे पोलीस शिपाई शुक्रवारी मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त मुख्यालय सुहास बावचे यांनी विनयभंग करणारे पोलीस शिपाई हरिराम गीते आणि प्रवीण रांडे या दोघांना सेवेतून निलंबित केले आहे। महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 25 अन्वये प्राप्त अधिकारानुसार व मुंबई पोलीस शिक्षा व अपील नियम 1956 मधील नियम 3 चे पोट नियम 1 चे खंड अ2 1 अन्वये निलंबित करण्यात आल्याचे या पत्रात म्हटले आहे।